माझी तर एकच आठवण आहे आणि ते अजूनही होतं मी लग्नात जाते तेव्हा, की जेवताना बरोबर असं कॅमेरा समोरून फिरत असतात तर ते पटकन गेले की मी पटकन घास घ्यायच्या. कारण ते इतकं ऑकवर्ड व्हायचं ना कारण आपण त्या स्पीडमध्ये जेवत असतो आणि ते बरोबर कॅप्चर करायचं. त्यामुळे जो कॅमेरा गेला की मग एक घास खायचा, परत आला की स्माईल करायची. हे एवढंच चालू असतं माझं जेवताना. मला इतकं ऑकवर्ड फील होतं आता नाही ना वाटत आहे awkward तुम्हाला थांबून कॅमेरा? आहे मी थांबून बोलते. तुझी काय आठवण आहे? मेन तर सगळेच करतात हे लहानपणी, जागा पकडून ठेवणं स्वतःच्या बहिणीसाठी, भावासाठी, मम्मीसाठी, पप्पांसाठी. आणि मग हां, ते स्वतःच्या ताटातलं संपलं की मग मम्मी पप्पांच्या ताटातलं किंवा बहिणीच्या वगैरे ताटातलं गुलाबजाम घ्यायचा, हवं ते घ्यायचं आणि जे उरलंय ते बहिणीच्या ताटात टाकून द्यायचं. लहानपणापासूनच मला असं ताट भरून जेवण घ्यायची सवय की मला गोड पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. आणि मग नंतर जेव्हा थोडा वेळ होतो तेव्हा असं कळतं की अरे आपल्याला हे सरत नाही आहे. मग हळूहळू बाजूच्या ताटात मी टाकायला सुरू करते. वेळेच जिथे गोड असेल, जसं तू म्हणाली गुलाबजाम, तर कोणाचं लक्ष नसेल तर तेव्हा तिकडे काय आहे म्हणून मी पटकन गुलाबजाम तोंडात टाकते. आणि आईस्क्रीम पण मला खूप आवडतं. म्हणजे मग असं डबल ट्रिपल टाईम एकदा तर मी आईस्क्रीम घ्यायला गेले होते आणि माझ्याकडनं आईस्क्रीम माझ्या अंगावर सांडलं. जे की मी खूप व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता आणि चॉकलेट आईस्क्रीम माझ्या अंगावर सांडलं. मी जोरात पूर्ण लग्नात थपकन खाली पडले.